माझ्याशी बोललेले मी येतो नाही बाकीचे सायकलवर आपण ज्यावेळेस उंबरखेड रोड उंबरखेडला जो बोगदा आहे आपला ट्रेडच्या समोरचा रिलायन्स ट्रेड आहे त्याच्या समोर जिथं आता ते चायनीजची गाडी लागतात त्याच्या शेजारी ना ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस पाण्याचं पाईपलाईनचं काम चालू होतं त्याला म्हणजे आता एक वर्षापासून तो खड्डा ओपन तर आता तिथं जे काम त्यांनी घेतलं होतं प्रशांत पाटील आपण त्यांना फोन केला आहे परंतु नगराध्यक्षांना त्यांनी परत सांगायला की तो खड्डा एकतर तिथं ते काम तर बाकी ठेवायचं असं तर हायवेला एकदम खेळतो म्हणजे हा बघा हायवे आणि इथं खड्डा आहे काहीच अंतर नाही म्हणजे आपण रिलायन्स ट्रेनच्या ज्या बाजूला त्या बाजूला या बाजूला म्हणजे तिथं हाय मास्क आहे ट्रेडच्या समोर मोबाईलच्या समोर ट्रेडच्या एकदम समोर पूर्व बाजू खूप पुढे गेलं बोगद्यातून आपण बाहेर निघालो चायनीजच्या बाजूने डीपीच्या मागे तुझं स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर आपण नाही तिथं काय होतं एकदम रस्त्यावर एखाद्या चालकाच्या जर लक्षात आलं म्हणजे गतप्राय आणि एखादी खाली बस घ्या दुसरी गोष्ट अशी होती का आतापर्यंत तिथं काही घटना घडली काय होतं जर एखादी घटना घडली तर आपण ती रोखू शकतो ती रोखण्यासाठी आपल्याकडनं काय करायचं तो खड्डा बुजवताना काही नामनिर्देशन फलक लागतो मला ते प्रश्न पाठवण्याचं बोलणं झालं आहे हो 100% आता हायवेचे काम नाही का काम असलंय हो म्हणजे आपण जे पाईपलाईन करतोय तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं पण प्रॅक्टिकली काय करता येईल आणि अनुभव घेतला की प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्याचे सोल्युशन मिळत नाही ओके आणि तिथे स्थानिक लोक पण आपल्याला सोल्युशन सांगतात आणि किंवा ते कार्यक्रमाचे ते पण आपल्याला सोल्युशन आणि आपण काय करता येईल बेस्ट ऑप्शन अजून एक समस्या आता आहे गव्हर्नमेंटला समजा असं तिथं नाही होत बस एक मिनिट सर तर त्याचं काम पेंडिंग येते बस करून देतो त्यांचं बोलणं झालंय नॅशनल हायवे ऑथॉरिटीवर त्यांचं जे पाठपुरावा करताय त्यांच्याकडून मंजुरी आली तर ते काम होणार आहे त्यांनी ऑलरेडी त्याच्यासाठी पत्र दिलेलं आहे त्यांना पाठपुरावा करायला लावलाय तात्पुरतं तिथं काहीतरी बॅरिकेड लावून बस कुठे पडणं घडणार दुर्घटना होणार याच्यावर तीच आपल्याला घ्यायची आणि दुसरी गोष्ट आता याचा पाठपुरावा घ्या अपडेट द्या कुठं काय कामं झाले त्यानुसार दुसरं आपला आयनगाव रोडचा जो ब्रिज आहे काम चालू आहे बघा ते खूप दिवसापासून आपल्याकडे जिल्हा परिषद ठीक आहे मी माहिती घेतो एकदा तुमच्या कानावर आमच्या थ्रू वाटलं नाही तुमच्याकडून लेटर म्हणजे ते काम लवकर गेले अनेक 1.5-2 वर्ष झाले ते काम बंद आहे आणि मुस्लिम मोहल्ल्यातली जी स्मशानभूमी आहे तिला जवळचा रस्ता जाण्यासाठी तो काय होतं एखादी घटना ज्यावेळेस घडते तर ते खूप लांबून घेऊन जावं लागतं शेवट आणि हा त्यांना शॉर्टकट पुलाचं काम आहे हो बंद आहे ते जर झालं तर पाठपुरावा करतोय मोहल्ल्यातील लोकांना जायला त्याची आम्हाला कल्पना आहे ओके ते आम्ही आता ठराव घेणार बैठक घेणार त्याच्यात आपण काम मार्गी लावणार रस्ता चालू आहे जो आता आपण चालू केलं होतं माझं झालं त्यांना थोडं प्लेन आलेले चालू
लवकर काम होईल. अशा सूचना देत चला, काम असतं. 100% त्याच्यामुळे कसं होईल पटकन आपण काम येऊ. नमस्कार. आत्ता आपण आलो आहे पिंपळगाव बसवंत नगर परिषद येथे. नुकतंच आपलं नगराध्यक्ष श्री मनोज बर्डे सर यांच्यासोबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे सतीश मोरे यांच्यासोबत पण आपली चर्चा झाली आहे. आणि जे काम आपण सकाळी सांगितलं आहे की हायवे शेजारी जो खड्डा आहे जो बऱ्याच दिवसापासून ओपन आहे, तर त्या खड्ड्यासंदर्भात आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सरांनी लगेच त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर असून त्यांना फोन लावून त्या कामाचा आढावा घेतला. किमान आज तिथे एखादी अपघात होऊ नये त्या अनुषंगाने बॅरिकेड्स वगैरे लावून किंवा तसा नामनिर्देशित फलक लावण्यासाठी त्यांनी आपल्याला आता आश्वासन दिलेलं आहे आणि येत्या 1 ते 2 दिवसामध्ये ते काम मार्गी लागावं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर अशा पद्धतीने आपलं काम आहे आणि आपण ज्या सूचना करतो त्या सूचनेकडं नगर परिषदेने चांगलं लक्ष देण्यासाठी पावलं उचलली आणि हेच आपलं साध्य आहे की जनतेचं काम आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू. धन्यवाद. एकच लक्ष जनतेचे प्रश्न. आपल्यासोबत आहेत आता कॅमेरामन फारुख शेख जे आपल्या पिंपळगाव शहराचे शहराध्यक्ष आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे. त्यानंतर आपले फारुख शेख आपले इम्रान पठाण. त्यानंतर आपले शरद सोळशे शहर संघटक. धन्यवाद. चला.